गाईज आज सांबार झालेला आहे रेडी, चटणी झालेली आहे. गेस करा काय केलेलं असेल. आणि आता वड्यांचं पीठ तयार करते, मेदूवड्याचं. यामध्ये मी 1 वाटी पूर्ण उडदाची डाळ घेतली होती, सोक केली 4 आवर्स. थोडीशी मी मुगाची घालते चवीसाठी. आणि आता ती वाटून फेटते आहे. फेटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं कोकोनट, चॉप केलेलं ग्रीन चिली, आलं, सॉल्ट, ब्लॅक पेपर आणि कढीपत्ता आणि सिलेंट्रो असं चॉप करून ठेवलं आहे. ते सगळं ॲड करणार आहे. आणि शेवटी राईस फ्लावर टाकणार आहे. यामध्ये सॉल्टसुद्धा ॲड केलेलं आहे. चवीप्रमाणे मी नंतर ॲड करू शकते जास्त हवं असेल तर. आधी मी याला फेटून घेते, मग आपण सगळे जिन्नस ॲड करूया आणि मग तळायला घेऊया वडे. राईस फ्लोअर याच्यासाठी असतं की जेणेकरून त्यामुळे थिकनेस येतो आणि तो हातावर थापण्यासाठी मदत होते. जर थापायला जमले नाही तर गोल गोल तुम्ही तळू शकतात. असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की तुमच्या हातावर ठेवून तुम्ही त्याला होलच केला पाहिजे आणि होलच त्याच्यामध्ये सर्कल करून त्याच्यामध्ये फ्लॅट करून होलच केलं पाहिजे, असं काही नाही वड्यांचं. नाही जमलं तर चमच्याने गोल वडे केले तरी चालतात. कधी सक्सेस होतं, कधी नाही होत. त्यामुळे वडे हे चवीला तेच सारखेच होतात. त्यामुळे शेप कसाही असला तरी वडे हे चवीला सारखेच होतात. त्यामुळे सगळे इन्ग्रेडियंट्स वेळेवर सगळे टाकायचे, त्यामुळे तुमचे वडे टेस्टी होतात. आता आपण हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळं ॲड करायचं आहे. काय होतं, आलं, मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि ब्लॅक पेपर हे असं सॉल्ट आणि आपलं ड्राय कोकोनट हे असं मिक्स केलं ना, आत्ताच लगेच छान स्मेल यायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये चव छान होणारच, त्याची टेस्ट छानच होणार, प्रश्नच नाही. मी टेस्ट करून बघते. आता सॉल्ट बरोबर आहे, पण राईस फ्लोअर घातल्यानंतर बरोबर होतं आहे की नाही ते टेस्ट करायचं आणि मग वरून थोडं ॲड करायचं. सो आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. खरं राईस फ्लोअरचं कारण काम हे आपलं घट्टपणा आणण्यासाठीच असतो, पण फॉर सम रिझन तुमचं घट्ट नाही झालं तर चमच्याने सरळ फ्राय करायचे असं मी तुम्हाला सांगितलंच होतं आणि मला ते करावं लागणार आहे असं दिसतंय. किंवा मग मी थोडंसं अजून राईस फ्लावर ॲड करते. मीठ मी पिंच थोडंसं ॲड करते राईस फ्लावरचं, आणि राईस फ्लावरसुद्धा ॲड करते 1 टेबलस्पून. हे असे वडे आपले झालेले आहेत. ॲक्च्युली मला बाहेरच्यासारखे मेदूवडे करता आले नाही आहेत, कारण त्याला एक विशिष्ट प्रकारचं पीठ तयार करावं लागतं आणि ते इथे मिक्सरमध्ये आमचं काही वाटलं जात नाही व्यवस्थित. त्याचं ते एक विशिष्ट एक हे असतं, दगडाचं एक गिरणी असते त्याच्यामध्ये ते वाटायचं असतं. त्यामुळे वडे छान होतात, पण आमच्याकडे असे पण चालतात. सो असे गोल गोल केलेले आहेत चमच्याने. पण तळताना हे लक्षात ठेवायचं आहे की हा जो स्पून आहे हा पाण्यामध्ये भिजवायचा आणि मग 1 स्पून घेऊन बॅटर घेऊन मग तळायला टाकायचं आहे, जेणेकरून तो लवकर सटकतो चमच्यावरनं. तो प्रत्येक वेळेला चमचा हा पाण्यामध्ये डीप करून मगच बॅटर सोडायचं आहे आणि कमी सोडायचं, कारण ते फुगल्यावर ते त्याची साईज मोठी होते. सो या प्रकारे मंद गॅसवर ते तळून घ्यायचे आहेत, कारण मंद याच्यावर केल्यामुळे ते आतमध्ये व्यवस्थित कुक होतात. तुम्ही जर खूप गरम तेलामध्ये टाकले तर ते वरून जळतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. सो या प्रकारे वडे आमचे झालेले आहेत. आम्हाला असे गोलच आवडतात. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. गीता युसर सोयला थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय. आय हॅव मेड अ अप्पे टुडे. ते जे कालचं आपलं लेफ्टओव्हर बॅटर होतं ना, कसलं, आपले वडे, त्याचे हे खूप छान झालेत. अप्पे खूप छान झाले. अप्पे पात्रामध्ये अप्पे केलेत. दोघी बाजूने तेल टाकून भाजून घेतलं आहे. वड्यांपेक्षा हे जास्त चांगले झाले आहेत. त्यामुळे आय फील लाईक तळण्यापेक्षा कमी तेल वापरायचं असेल तर दिस इज द
राईट वे टू ईट वडा सांबार. अप्पे पात्रामध्ये करायचं असतं. मी तुम्हाला अप्पे पात्र दाखवते. हे अप्पे केलेले आहेत आणि अप्पे पात्र म्हणजे हे असं, याच्यामध्ये थोडंसं अगदी तेल टाकायचं आणि मग बॅटर घालायचं आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आणि एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड चेंज करायची, परत झाकण ठेवायचं आणि कुक झालं की आपले अप्पे रेडी. आणि ते सांबाराबरोबर वड्यांसारखेच खायचे, पण कमी तेलाचे असतात. त्यामुळे डीप फ्राईडपेक्षा हे वडे अप्पे करायचे वड्यांच्या बॅटरचे. सो एन्जॉय गाईज न्यू रेसिपीज with the same batter. Have a nice day. Bye bye.